Hello students, let's see the next point, perfect black body. A body which absorbs the entire radiant energy incident on it is called ideal black body or perfect black body. What is perfect black body? A body which absorbs the entire radiant energy incident on it is called परफेक्ट ब्लॅक बॉडी और आयडियल ब्लॅक बॉडी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत तो म्हणजे परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर परफेक्ट ब्लॅक बॉडी कुणाला म्हणायचे? तर बॉडीवरती इन्सिडेंट होणारी एनर्जी जी बॉडी पूर्णपणे ऍब्सॉर्ब करते. एखाद्या बॉडीवरती रॅडियंट एनर्जी पडत असेल आणि ती पडणारी सर्वच्या सर्व रॅडियंट एनर्जी जर ती बॉडी ऍब्सॉर्ब करत असेल तर त्या बॉडीला आपण आयडियल ब्लॅक बॉडी किंवा परफेक्ट ब्लॅक बॉडी असे म्हणणार आहोत. दस फॉर ए परफेक्ट ब्लॅक बॉडी A इज इक्वल टू 1. परफेक्ट ब्लॅक बॉडी साठी हा कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन जो आहे तो किती असतो? A इज इक्वल टू 1. एनी सरफेस इज दॅट ऍब्सॉर्ब्स all the energy incident on it and does not reflect any energy, therefore appears black. तर अशा प्रकारे कोणताही सरफेस असेल की जो त्याच्यावरती इन्सिडेंट होणारी सर्वच्या सर्व एनर्जी ऍब्सॉर्ब करतो आणि अजिबात एनर्जी रिफ्लेक्ट करत नाही, रॅडियंट एनर्जी रिफ्लेक्ट करत नाही, असा पदार्थ आपल्याला ब्लॅक दिसतो. Unless its temperature is very high to be self-luminous. मात्र जो हे कधी होईल तर जोपर्यंत या पदार्थाचे या सरफेसचे टेम्परेचर फार नसेल, म्हणजे अतिशय हाय टेम्परेचर जर नसेल तर हा पदार्थ असं कुठलाही सरफेस काय करतो, मोठ्या प्रमाणावरती रॅडियंट एनर्जी पडणारी सर्वच्या सर्व रॅडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो आणि तो आपल्याला ब्लॅक दिसतो. पण टेम्परेचर जर अतिशय हाय असेल की जेणेकरून तो सेल्फ ल्युमिनस होईल, म्हणजे स्वतःच लाईट एमिट करेल, तर त्या टेम्परेचरला मात्र तो ब्लॅक दिसणार नाही. ए लॅम्प ब्लॅक और प्लॅटिनम ब्लॅक दॅट ऍब्सॉर्ब नियरली 97% ऑफ द इन्सिडेंट रॅडियंट हीट रिझेंबल ए परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर लॅम्प ब्लॅक आणि प्लॅटिनम ब्लॅक हे काय करतात, त्यांच्यावरती इन्सिडेंट होणारी जी रॅडियंट हीट आहे त्या रॅडियंट हीट पैकी 97% हीट ते ऍब्सॉर्ब करतात आणि जवळपास ते परफेक्टली ब्लॅक बॉडी सारखे बिहेव करतात. कन्सिडर टू ऑब्जेक्ट्स which are opaque to thermal radiation having same temperature and same surface area. इथे आपण दोन पदार्थ विचारात घेणार आहोत की जे थर्मल रेडिएशनला ऑफेक असतील, म्हणजे त्यांच्यातून थर्मल रेडिएशन पास होणार नाहीत, अशा प्रकारचे दोन ऑब्जेक्ट आपण विचारात घेतलेले आहेत. त्या दोन्ही ऑब्जेक्टचे टेम्परेचर सेम आहे, दोन्ही ऑब्जेक्टचा सरफेस एरिया सुद्धा कसा आहे, सेम आहे. द सरफेस ऑफ वन ऑब्जेक्ट इज वेल पॉलिश्ड. आता हे जे दोन ऑब्जेक्ट आहे त्या दोन ऑब्जेक्ट मधील एका ऑब्जेक्टचा जो सरफेस आहे तो कसा आहे, इट इज वेल पॉलिश्ड. अँड सरफेस ऑफ द अदर ऑब्जेक्ट इज ब्लॅक. हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत त्या दोन ऑब्जेक्ट पैकी एका ऑब्जेक्टचा सरफेस हा वेल पॉलिश्ड आहे आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचा सरफेस जो आहे त्याला काळा रंग लावलेला आहे, म्हणजे तो ब्लॅक केलेला आहे. आपण द वेल पॉलिश्ड ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट्स मोस्ट ऑफ द एनर्जी फॉलिंग ऑन इट अँड ऍब्सॉर्ब्स लिटल. तर त्यातला पहिला जो ऑब्जेक्ट आहे पॉलिश्ड ऑब्जेक्ट तो काय करतो, रॅडियंट हीट त्याच्यावरती पडणारी जी एनर्जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती काय करतो, रिफ्लेक्ट करतो आणि अतिशय कमी प्रमाणावरती तो काय करतो, एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. जो ऑब्जेक्ट ज्या ऑब्जेक्टचा सरफेस हा पॉलिश्ड आहे तो ऑब्जेक्ट काय करतो, मोठ्या प्रमाणावरती
एनर्जी रिफ्लेक्ट करतो आणि फारच कमी प्रमाणावरती तो एनर्जी काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. ऑन द अदर हँड, ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट ऍब्सॉर्ब्स मोस्ट ऑफ द रेडिएशन फॉलिंग ऑन इट अँड रिफ्लेक्ट्स लिटल. तर याच्या उलट जो दुसरा ऑब्जेक्ट आहे, त्या दुसऱ्या ऑब्जेक्टच्या बाबतीत काय होते की जो ब्लॅक पेंटेड आहे, ज्याला आपण काळा रंग लावलेला आहे, तर असा जो ऑब्जेक्ट आहे तो मोठ्या प्रमाणावरती रॅडियंट एनर्जी किंवा रॅडियंट हीट किंवा रेडिएशन काय करतो, ऍब्सॉर्ब करतो आणि अतिशय कमी प्रमाणात तो काय करतो, हे रेडिएशन रिफ्लेक्ट करतो. म्हणजे पॉलिश्ड सरफेस मोठ्या प्रमाणावरती रेडिएशनला रिफ्लेक्ट करणार आणि फारच कमी प्रमाणात ऍब्सॉर्ब करणार. तर ब्लॅक पेंटेड म्हणजे काळा कलर लावलेला जो ऑब्जेक्ट आहे तो मात्र काय करेल, याच्या उलट मोठ्या प्रमाणावरती रेडिएशनला ऍब्सॉर्ब करेल आणि फारच कमी प्रमाणात तो रिफ्लेक्ट करतो. बट रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन must be equal to rate of absorption for both the object so that the temperature is maintained. पण आता ह्या दोन्ही ऑब्जेक्टचे जे टेम्परेचर जर मेंटेन व्हायचे असेल तर प्रत्येक ऑब्जेक्टसाठी रेडिएशन इमिट करण्याचा रेट आणि रेडिएशन ऍब्सॉर्ब करण्याचा रेट हा सारखाच असला पाहिजे. जर सारख्याच प्रमाणात रेट हीट ऍब्सॉर्ब केली आणि रेडिएट केली तरच त्यांचे टेम्परेचर मेंटेन होऊ शकते. ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट्स ऍब्सॉर्ब्स मोर, hence it must radiate more to maintain the temperature. आता ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट जे आहेत ते काय करतात, मोठ्या प्रमाणावरती रेडिएशन ऍब्सॉर्ब करतात, एनर्जी ऍब्सॉर्ब करतात. त्यामुळे ते काय होईल, मोठ्या प्रमाणावरती हीट रेडिएट सुद्धा करतील, एनर्जी रेडिएट करतील. टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावरती हीट ऍब्सॉर्ब केली जात असेल तर मोठ्या प्रमाणावरती हीट रेडिएट सुद्धा केली जाईल. Therefore, good absorbers are always good emitters. आणि त्यामुळे काय होते, गुड absorbers are always good emitter. म्हणजे ज्या बॉडीज मोठ्या प्रमाणावरती रेडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात, चांगल्या प्रकारे रेडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात, त्याच बॉडीज चांगल्या प्रमाणामध्ये रेडियंट एनर्जी एमिट सुद्धा करतात. अँड पुअर ऍब्सॉर्बर्स आर पुअर इमिटर्स. आणि ज्या बॉडीज फार कमी प्रमाणात रेडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात त्या बॉडीज फार कमी प्रमाणात रेडियंट एनर्जी एमिट करतात. सिन्स each object must either absorb or reflect radiation, since each object must either absorb or reflect the radiation incident on it, a poor absorber should be a good reflector and vice versa. तर काय म्हटलेले इथे, each object must either absorb or reflect the radiation. प्रत्येक पदार्थ आहे त्याने काय करायला पाहिजे, एकतर रेडिएशन ऍब्सॉर्ब केले पाहिजे किंवा रिफ्लेक्ट केले पाहिजे. त्यामुळे काय होणार, देअरफॉर ए पुअर ऍब्सॉर्बर शुड बी ए गुड रिफ्लेक्टर अँड व्हाईस वर्सा. त्यामुळे तो जो पदार्थ आहे तो जर पुअर ऍब्सॉर्बर असेल तर तो गुड रिफ्लेक्टर असणार आणि जर तो गुड रिफ्लेक्टर असेल तर तो पुअर ऍब्सॉर्बर असेल. म्हणजे पदार्थावरती रेडियंट एनर्जी पडत असेल आणि तो जर जास्त प्रमाणात हीट ऍब्सॉर्ब करत असेल तर तो गुड ऍब्सॉर्बर झाला. मग तो जर गुड ऍब्सॉर्बर असेल तर तो फारच कमी प्रमाणावरती हीट काय करेल, रेडियंट एनर्जी रिफ्लेक्ट करेल, म्हणून पुअर रिफ्लेक्टर. अशा प्रकारे हेन्स गुड रिफ्लेक्टर इज ऑल्सो ए पुअर इमिटर. त्यामुळे गुड रिफ्लेक्टर हा काय असणार आहे, पुअर इमिटर आहे. कारण गुड रिफ्लेक्टर हा फारच कमी प्रमाणावरती हीट किंवा रेडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आणि जर गुड ऍब्सॉर्बर असेल तर तो गुड इमिटर असतो. पण गुड रिफ्लेक्टर असेल तर तो मात्र काय होईल, पुअर इमिटर. दिस इज द रिझन फॉर सिल्वरिंग द वॉल्स ऑफ व्हॅक्युम बॉटल्स ऑर थर्मास फ्लास्क. आणि याच कारणामुळे काय केलेले असते, मग व्हॅक्युम बॉटल्स किंवा थर्मास फ्लास्क जे आहेत त्यांचे
त्यांचे जे वॉल्स आहेत त्या वॉल्सचे सिल्वरिंग केलेले असते. फॉर द स्टडी ऑफ रेडिएशन फेरी डिझाईन परफेक्ट ब्लॅक बॉडी. सो लेट सी नेक्स्ट पॉइंट, फेरीज ब्लॅक बॉडी. तर या रेडिएशनचा स्टडी करण्यासाठी फेरी या सायंटिस्टने परफेक्ट ब्लॅक बॉडी एक डिझाईन केलेली आहे आणि ती ब्लॅक बॉडी आता आपण पाहणार आहोत. लेट्स सी फेरीज ब्लॅक बॉडी. दिस फेरीज ब्लॅक बॉडी, दिस इज a diagram for Fairy's black body. This Fairy's black body consists of a double walled hollow sphere. What it consists of? Fairy's black body consists of double walled hollow sphere. अशा प्रकारे एक असा पोकळ स्फिअर आहे की ज्याला दोन वॉल असतील. या ठिकाणी हे आउटर वॉल आहे आणि ही इनर वॉल आहे. अशा प्रकारे Fairy's black body consists of double walled hollow sphere having teeny hole or aperture through which radiant heat can enter. आता हे जे डबल वॉल्ड हॉलो स्फिअर आहे त्याला एक टिनी होल म्हणजे अतिशय लहान होल असते किंवा एक अपर्चर असते. तर या ठिकाणी हे अपर्चर दाखवलेले आहे आणि ह्या अपर्चर मधून किंवा ह्या होल मधून रेडियंट हीट या डबल वॉल्ड हॉलो स्फिअर मध्ये एंट्री करणार आहे. द स्पेस बिटवीन वॉल्स इज इव्हॅक्युएटेड. द स्पेस बिटवीन द वॉल्स इज इव्हॅक्युएटेड. तर हे जे दोन वॉल्स आहेत, हा आउटर वॉल आणि हा इनर वॉल, यांच्यामध्ये हा जो स्पेस आहे हा स्पेस काय केलेला असतो? इव्हॅक्युएट केलेला असतो. त्यामध्ये कोणतंही म्हणजे व्हॅक्युम असणार, मटेरियल नसणार त्या ठिकाणी. इव्हॅक्युएटेड आहे, हवा वगैरे काढून टाकलेली असेल. अँड आउटर सरफेस इज सिल्वर्ड. आणि काय केलेला असतो? हा याचा आउटर सरफेस जो आहे तो आउटर सरफेस सिल्वर केलेला असतो. इनर सरफेस ऑफ द स्फिअर इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. आणि हा जो आतला सरफेस आहे हा आतील भागावरती इथे लॅम्प ब्लॅकचे कोटिंग केलेले असते. देयर इज अ कोनिकल प्रोजेक्शन ऑन द इनर सरफेस ऑफ द स्फिअर अपोजिट. देयर इज अ कोनिकल प्रोजेक्शन ऑन द इनर सरफेस ऑफ द स्फिअर अपोजिट टू द अपर्चर. आता ह्या अपर्चरला, या ठिकाणी हे अपर्चर आहे आणि त्या अपर्चरच्या बरोबर अपोजिट साइडला या ठिकाणी हे एक कोनिकल प्रोजेक्शन आहे. हे काय आहे? देयर इज ए कोनिकल प्रोजेक्शन. द प्रोजेक्शन ensures that the ray traveling along the axis of the aperture is not incident normally on the surface and is therefore not reflected back along the same path. तर हे जे कोनिकल प्रोजेक्शन आहे, त्या कोनिकल प्रोजेक्शनचा हेतू काय? तर इकडून इन्सिडेंट झालेले रेडिएशन आहे ते रेडिएशन या अपर्चर वरती नॉर्मली इन्सिडेंट होणार नाही. जर ते नॉर्मली इन्सिडेंट झाले तर ते परत त्याच दिशेने परत जाऊ शकते आणि म्हणून या ठिकाणी हे कोनिकल प्रोजेक्शन तयार केलेले असते. The radiation entering through the small hole has a negligible chance. The radiation entering through the small hole has a negligible chance of escaping back through the small hole. आता इथे हे जे रेडिएशन एंटर होते ह्या अपर्चर मधून एंट्री केलेले हे रेडिएशन आहे. हे रेडिएशन मोस्टली या होल मधून परत जाऊ शकत नाही. A heat ray entering the sphere through the aperture suffers multiple reflections and is almost completely absorbed inside. तर ह्या अपर्चर मधून रेडिएशन इन्सिडेंट झाल्यानंतर अशी मल्टिपल रिफ्लेक्शन्स होतील. या ठिकाणी हे रिफ्लेक्शन झालेले आहे, एक रिफ्लेक्शन इथे, दुसरे रिफ्लेक्शन झालेले आहे, या ठिकाणी तिसरे रिफ्लेक्शन झालेले आहे. अशा प्रकारे
ह्या स्पिअरच्या आतमध्येच अनेक रिफ्लेक्शन्स होतील, मल्टिपल रिफ्लेक्शन्स होतील आणि प्रत्येक रिफ्लेक्शन्स मध्ये ही मोठ्या प्रमाणावरती रेडिएंट हीट ऍब्सॉर्ब केली जाईल, एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाईल. Thus, aperture behaves like a perfect black body. तर अशा पद्धतीने हे जे अपर्चर आहे, हे अपर्चर हे परफेक्ट ब्लॅक बॉडी सारखे बिहेव करते. इन ए सिमिलर कन्स्ट्रक्शन, वाइन used a cylindrical body with vertical slit as the aperture. आता वाईनने अशाच प्रकारचे एक बॉडी कन्स्ट्रक्ट केलेली आहे की जी इथे जो स्पिअर आहे त्या स्पिअरिकल बॉडीच्या ऐवजी त्यांनी सिलेंड्रिकल बॉडी कन्स्ट्रक्ट केलेली आहे आणि त्या सिलेंड्रिकल बॉडीला होलच्या ऐवजी एक अपर्चर म्हणून स्लिट तयार केलेली असते. दिस गिव्स ग्रेटर इफेक्टिव्ह एरिया ऍज ए परफेक्ट ब्लॅक बॉडी. आणि असे करण्याचा हेतू काय, तर इट गिव्स ग्रेटर इफेक्टिव्ह एरिया ऍज ए परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर परफेक्ट ब्लॅक बॉडीचा जो इफेक्टिव्ह एरिया आहे तो जास्त असणार आहे. इथे या ठिकाणी इफेक्टिव्ह एरिया म्हणजे हा अपर्चर आहे, मग त्याऐवजी जर आपण स्लिट वापरली तर हा इफेक्टिव्ह एरिया सुद्धा वाढेल. सिमिलर वर्किंग कॅन बी अचीव्ड. Similar working can be achieved using a cavity radiator that consists of a block of material with internal cavity. तर हा जो अशाच प्रकारचे काम कॅव्हिटी रेडिएटर मध्ये होत असते. कॅव्हिटी रेडिएटर मध्ये काय असते, तर एक मटेरियलचा ब्लॉक असतो आणि त्याच्या आतमध्ये कॅव्हिटी असते, पोकळी असते. The inner and outer surfaces are connected by small hole. आता ह्याचे हा कॅव्हिटी रेडिएटरचे इनर आणि आउटर सरफेसेस आहेत ते एका होलने जोडलेले असतात, स्मॉल होल. The radiation falling on the block that enter through the hole cannot escape back from it. आणि इनर आणि आउटर सरफेसेसला जोडणारे हे जे होल आहे त्या होल वरती एखादे रेडिएशन पडले की ते रेडिएशन कम्प्लिटली ऍब्सॉर्ब केले जाते, ते त्या कॅव्हिटी रेडिएटर मधून ते बाहेर पडत नाही. हेन्स कॅव्हिटी ऍक्ट्स ऍज ए ब्लॅक बॉडी. तर ती कॅव्हिटी म्हणजे ब्लॅक बॉडी सारखी ऍक्ट होते. व्हेन द ब्लॉक इज हिटेड टू हाय टेम्परेचर थर्मल रेडिएशन इज इमिटेड. तर जेव्हा आपण हा ब्लॉक उच्च तापमानाला तापवू तेव्हा त्यातून थर्मल रेडिएशन बाहेर पडते. दिस इज कॉल्ड कॅव्हिटी रेडिएशन. आणि त्या ब्लॉक मधून बाहेर पडणारे जे रेडिएशन आहे त्याला कॅव्हिटी रेडिएशन असे म्हणतात. अँड रिझेम्बल्स द रेडिएशन इमिटेड बाय द ब्लॅक बॉडी. आणि हे जे कॅव्हिटी रेडिएशन आहे ते म्हणजेच काय, इट इज द रेडिएशन इमिटेड बाय द ब्लॅक बॉडी. ते म्हणजेच ब्लॅक बॉडीने इमिट केलेले रेडिएशन. Its nature depends only on the temperature of the cavity walls. तर इथे रेडिएट केलेले जे एमिट केलेले रेडिएशन आहे त्या रेडिएशनचे नेचर कशावरती अवलंबून असते, तर इट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ कॅव्हिटी वॉल्स. ते जे कॅव्हिटी वॉल्सचे टेम्परेचर आहे त्याच्यावरती नेचर अवलंबून असते एमिट केलेल्या रेडिएशनचे. आणि ते कशावरती अवलंबून नसते, and it does not depend on shape and size of the cavity or the material of the cavity walls. तर काय सांगितले बघा इथे, its nature depends on temperature of the cavity walls and not on the shape and size of the cavity or the material of the cavity walls. In kinetic theory of gases, we discussed theory, properties and various phenomena of ideal gas rather than dealing with the real gases. Similarly, it is convenient to work with an ideal black body. So, this is about the perfect black body and Fairy's black body. तर जी बॉडी तिच्यावरती इन्सिडेंट होणारी बहुतेक सर्व हीट ऍब्सॉर्ब करते अशा हीटला
आपण काय म्हटलेले आहे, ब्लॅक perfect black body or ideal black body, a body which absorbs entire radiant energy incident on it is called ideal black body or perfect black body. जे बॉडी तिच्यावरती इन्सिडेंट होणारी सर्वच्या सर्व रॅडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब करते अशा बॉडीला परफेक्ट ब्लॅक बॉडी किंवा आयडियल ब्लॅक बॉडी असे म्हणतात. लॅम्प ब्लॅक आणि प्लॅटिनम ब्लॅक हे त्यांच्यावरती इन्सिडेंट होणारी 97% एनर्जी रॅडियंट हीट ऍब्सॉर्ब करतात. ओके, थँक्यू.